नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो. आज आपण महाराष्ट्र नेत्र तज्ज्ञ संघटना प्रायोजित डायबिटिक रेटिनोपॅथी या विषयावर आणि चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील दोन नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर सुहास सोनावणे आणि डॉक्टर मनीष बापये. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर सुहास सोनावणे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर सोनावणे यांचं धुळे इथे सुमन हॉस्पिटल आहे आणि गेल्या 23 वर्षांपासून ते इथे नेत्र रुग्ण सेवा देत आहेत. पुण्यातून MBBS ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी बडोदा इथून MS ऑप्थोमॉलॉजी आणि चेन्नईच्या शंकर नेत्रालयातून रेटिना फेलोशिप पूर्ण केली आणि जर्मनीच्या डॉक्टर एकहार्ड यांच्याकडे रेटिनाची ऍडव्हान्स फेलोशिप प्राप्त केली आहे. त्यांना महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीनं 2 वेळा रिसर्च पुरस्कार देखील मिळाला आहे. तर डॉक्टर मनीष बापये हे गेल्या 14 वर्षांपासून नाशिक इथे रेटिना तज्ञ म्हणून नेत्र रुग्ण सेवा देत आहेत. मणिपालच्या कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी MBBS ही पदवी संपादन केली. तर ऑप्थोमॉलॉजी, FRCA आणि ICO या पदव्या चेन्नईच्या शंकर नेत्रालय इथून रेटिना फेलोशिप पूर्ण केली आहे. तसंच नवनीत हॉस्पिटल सोलापूर इथून त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेत फेलोशिप प्राप्त केली आहे. राकेश शर्मा मेमोरियल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. तसंच ऑल इंडिया ऑप्थोमॉलॉजी कॉन्फरन्समध्ये मानाचा समजला जाणारा डॉक्टर नटराजन बेस्ट VR फ्री पेपर पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलंय. डॉक्टर गोपाल अरोरा हे महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर डॉक्टर आनंद पांगरकर हे सचिव आहेत आणि डॉक्टर प्रीतम सामंत या शास्त्रीय समिती महाराष्ट्र नेत्र संघटनेच्या अध्यक्षपदावर आहेत. महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेतर्फे डोळ्याच्या विविध आजाराबद्दल माहिती देण्यासाठी टार्गेट 2020 विजन 2020 ह्या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातोय. मधुमेहामुळे डोळ्यावर विविध परिणाम झाल्यामुळे अंधत्व येऊ शकतं, पण हे अंधत्व पूर्णपणे टाळता येऊ शकतं आणि ह्याच बाबत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेनं त्यांचे डॉक्टर आपल्याला माहिती देणार आहेत आणि गैरसमज दूर करणार आहेत. तेव्हा लगेचच आपण चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात अगोदर डॉक्टर सुहास तुम्हाला प्रश्न, कारण की एकूणच आज आपण चर्चा करतोय ती रेटिनोपॅथीवरती आणि डोळ्यांवरती परिणाम होतो तो डायबिटीजमुळे. सगळ्यात अगोदर पहिला परिणाम होतो तो, कारण की जसे डायबिटीजचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात तर पहिला परिणाम तो डोळ्यांवरती होतो. सगळ्यात डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे नेमकं काय आहे? यासाठी आपण सुरुवातीला लॅपटॉप मधला व्हिडिओ बघूया. डोळ्याची अॅनाटॉमी आणि डायबिटिक रेटिनोपॅथी कशी होते हे आपल्याला बघायला मिळेल. डोळ्याची रचना जी असते ही बिलकुल कॅमेरासारखीच असते. जसं कॅमेरावरती समोरील गोष्टीची इमेज पडते ती फिल्मवरती डेव्हलप होते, त्यासारखंच रेटिना, डोळ्यातील जो रेटिना जो असतो तो कॅमेराच्या फिल्म सारखंच काम करतो. डोळ्यात बाहेरील वस्तूची जी प्रकाश किरण जे आहेत ते डोळ्यामध्ये फोकस होऊन ते रेटिनावरती फोकस होतात आणि त्याच्यावरती एक त्याची इमेज तयार केली जाते आणि ही जी इमेज असते ही मेंदूच्या नसद्वारे ब्रेनकडे पोहोचवली जाते. बरं, अशा पद्धतीने हे डायबिटिक एकूणच डोळ्यांची रचना आहे. आणि रेटिनोपॅथी कशामुळे होते? डायबिटिक रेटिनोपॅथी हा जो आजार आहे हा डायबिटीसमुळे डोळ्यावरती गंभीर दुष्परिणाम आहे. डायबिटिक रेटिनोपॅथी हा रेटिनामधील बारीक रक्तवाहिन्यांचा आजार आहे. या रक्तवाहिन्या बंद पडतात, त्यांना फुगवटा येतो, त्या लीक होऊ लागतात आणि त्यांच्यामधला जो स्राव असतो तो रेटिनाच्या लेयर्स मध्ये पसरतो. परिणामी रेटिनाला सूज येते आणि सूज आल्यानंतर त्याच्यावरती लाल टिपके असे दिसू लागतात ब्लिडिंगचे आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा त्याच्यामध्ये डिपॉझिट होऊन पिवळे डाग असे दिसू लागतात आणि याच्यामुळे दृष्टी अधू होण्याची शक्यता असते. याच्या 3 अवस्था असतात. सुरुवातीला म्हणजे NPDR, नॉन प्रोलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी, दुसरी जी आहे ती PDR आणि तिसरा आहे ते मॅक्युलर एडिमा. ते दोन्ही स्टेजेस मध्ये अवलंबून असतं. मॅक्युलर एडिमा म्हणजे मॅक्युला हा आपला रेटिनाचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. त्याच्यामुळे आपल्याला दिवसाची तीक्ष्ण दृष्टी त्याच्यावर आपली अवलंबून असते. या मॅक्युलावरती जर ही जर सूज आली तर त्याला मॅक्युलर एडिमा असं म्हणतात. मॅक्युलर एडिमा आल्यानंतर पेशंटला दिसायला
इमिजिएटली त्रास व्हायला सुरुवात होतो. बरोबर. नंतर दुसरी जी स्टेज आहे ती प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथीची स्टेज आहे. ही जरा गंभीर स्टेज आहे. यामध्ये रक्तवाहिन्या ज्या असतात, बऱ्याचशा रक्तवाहिन्या ज्या असतात त्या बंद पडतात आणि यामुळे काय होतं की आजूबाजूच्या एरियामधून नवीन रक्तवाहिन्या तयार व्हायला सुरुवात होते, कारण आधीचा रक्तपुरवठा तो बंद पडलेला असतो. पण ह्या ज्या रक्तवाहिन्या ज्या असतात या पाहिजे तसा ब्लड फ्लो पास करू शकत नाही, रक्तपुरवठा करत नाही, पण ते कमकुवत आणि नाजूक असतात, त्या फुटतात आणि त्यामुळे डोळ्याच्या पुढे ब्लिडिंग होतं, डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्राव होतो. बरोबर. आणि पुढे ते रेटनाला फायब्रस टिश्यू घेऊन रेटनाची डिटॅचमेंट करतात आणि याच्यानंतर या स्टेजमुळे डोळ्याला विजन इम्प्रुव्हमेंट व डोळ्याला ब्लाइंडनेस येण्याचा सगळ्यात जास्त चान्स असतात. बरं. म्हणजे त्याच्यामुळे आणि याची या प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथीची जी ट्रीटमेंट असते ही सुद्धा अवघड असते. म्हणून आपला एम असा असला पाहिजे की सुरुवातीच्या लक्षणात डायबेटिक रेटिनोपॅथी लक्षात आली पाहिजे की जेणेकरून ती एंड स्टेज मध्ये जायला नको. अगदीच तुम्ही आता म्हणालात तसं की लवकरात लवकर जायचं निदान झालं तर नक्कीच त्याचा आपण डोळा वाचवू शकतो रेटिनोपॅथी पासून. डॉक्टर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, आपल्या देशामध्ये खरं तर डायबिटीजमुळे अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं पेशंटला, तर अशा परिस्थितीमध्ये काय काय परिणाम डायबिटीजमुळे होऊ शकतात डोळ्यांवरती? हे बघा, डोळ्यांवरती अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, जसं परत चष्म्याचा नंबर बदलणे, डोळ्यावरती रांजणवाड्या होणे, काही वेळेला अचानक डबल दिसायला लागणे इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु सगळ्यात गंभीर दुष्परिणाम जो आहे तो डायबेटिक रेटिनोपॅथी हा आहे. या रुग्णांमध्ये काचबिंदू मोतीबिंदूचंही प्रमाण जास्त असतं, परंतु तरी सुद्धा डायबेटिक रेटिनोपॅथी हा दुष्परिणाम सगळ्यात जास्त आहे. आणि आपण जर का त्याचं प्रमाण बघायचं झालं तर भारतामध्ये सर्वसाधारणपणे 11 ते 12% लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीज जो अयोग्य जीवनशैलीमुळे होऊ शकतो हा होतो आणि त्यातल्या साधारण 18 ते 20% लोकांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी ही होत असते. आता आपण भारताची जर का लोकसंख्या लक्षात घेतली तर हा आकडा सर्वसाधारणपणे 3 ते 4 कोटी हा फक्त डायबेटिक रेटिनोपॅथी असणाऱ्या लोकांचा आहे. बापरे. परंतु आपल्याला घाबरून जायचं कारण नाही, या सगळ्यांना लगेच अंधत्व येतं असं नाही. जसं डॉक्टर सोनावणेंनी आता सांगितलं की हा आजार हळूहळू वाढत जातो, आधी काही रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण होतात आणि हा ग्रेडेड वाढत जातो. त्याच्यामुळे आपल्याला वेळेच निदान होणं आणि त्याच्यावरती उपचार होणं हे जर झालं तर अंधत्व निश्चितपणे टाळता येऊ शकतं. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की अंधत्व निश्चितपणे टाळता येऊ शकतं, मात्र अंधत्व जर टाळायचं असेल तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा या सगळ्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्याच दरम्यान आपण खरं तर ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. पण मग हे डोळ्यांवरती नेमका काय परिणाम होतो आणि हे रिस्क फॅक्टर नेमके किती मोठ्या प्रमाणात उद्भवतात? डायबिटीस रेटिनोपॅथीला डेफिनेटली रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे सुरुवातीला जर बघायचं झालं तर डायबिटीस किती कालावधीचा आहे? जर कधी 20 वर्षामध्ये जवळजवळ 60% लोकांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीची लागण होते. बरं. जर कधी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा डायबिटीस कंट्रोल किती आहे, तुमचं ब्लड शुगर कंट्रोल किती आहे. जर तुमचा ब्लड शुगर कंट्रोल जर अजिबात नसेल तर तुम्हाला 20 वर्षात होणारे चेंजेस हे 3 वर्षात दिसायला लागतात आणि तुमची डायबेटिक रेटिनोपॅथीची डिटोरिएशन फास्ट होऊ लागतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर कधी तुम्हाला डायबिटीस सोबत ब्लड प्रेशर असेल तर त्याचं सुद्धा कंट्रोल करणं जरुरीचं आहे, कारण ब्लड प्रेशर आणि डायबिटीस याच्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी अजून वर्सनिंग होण्याचे चान्सेस असतात. चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जर डायबेटिक नेफ्रोपॅथी असेल, किडनीचा जर आजार असेल तर डेफिनेटली जर किडनीचा प्रॉब्लेम असेल तर तुमची डायबेटिक रेटिनोपॅथी जी आहे ही अजून वाढू शकते. तिसरी गोष्ट जर तुमच्या पाचवी गोष्ट म्हणजे जर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम जास्त असेल, तुमच्या याच्यामध्ये जर लिपिड रक्तातलं प्रमाण जास्त असेल तर यांच्यामध्ये सुद्धा डायबेटिक रेटिनोपॅथीची वर्सनिंग होण्याचे चान्सेस वाढून जातात. काही केसेसमध्ये प्रेग्नन्सी असते, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा डायबेटिक रेटिनोपॅथीची स्टेज वर्सन होऊ शकते. तर डेफिनेटली याला रिस्क फॅक्टर आहेत. रिस्क जर आपण जर टाळल्या तर तुमचं डायबेटिक रेटिनोपॅथी आधी तुम्हाला होणार पण नाही, आणि जर जी झालीच तर ती तुम्हाला पुढचं प्रोग्रेशन त्याचं टाळता येऊ शकतं. अगदी. अर्थातच मात्र हे सगळं प्रोग्रेशन टाळायचं असेल तर आधी लक्षणं दिसायला पाहिजेत, आणि ही लक्षणं नेमकी कोणती असतात डॉक्टर, काय सांगाल? आता दुर्दैवाने सुरुवातीच्या स्टेजमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये रुग्णांना काहीच लक्षणं नसतात. बरं. जर आजार वाढला, डोळ्यामध्ये रक्तस्राव झाला किंवा डॉक्टरांनी जसं सांगितलं तसं मॅक्युलाला जो मध्यबिंदू आहे नेत्रपटलाचा लिहिण्या वाचण्यासाठी महत्वाचा, त्याला जर सूज आली तर लक्षणं पेशंटला जाणवतात. जर मॅक्युलाला सूज आली तर नजर धुसर होते, रात्री अंधारामध्ये दिसायला त्रास होतो, वाचायला त्रास होतो. तर डोळ्यात जर रक्तस्राव झाला
तर डोळ्यासमोर काळे डाग दिसायला लागतात आधी, जे हळूहळू वाढत जातात आणि जर आजार प्रमाणाबाहेर वाढला तर पूर्ण अंधत्व येतं. परंतु हे आपल्याला टाळायचं आहे, आपल्याला तिथपर्यंत आजार पोचू द्यायचा नाहीये. त्यामुळे जेव्हा पेशंटला लक्षणं नाहीत तेव्हाच त्याची तपासणी होऊन त्याचे वेळोवेळी तपासण्या करणं, डोळ्याच्या नेत्रपटलाचे फोटो काढणं आणि जसं ब्लड शुगर चेक केली जाते वेळोवेळी, तसं डायबिटिक रेटिनोपॅथीचा सुद्धा चेकअप होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की चेकअप होणं गरजेचं आहे, मात्र एकूणच नेत्रपटलावरील हे जे परिणाम आहेत ते डायबिटीसचा रुग्ण कशा पद्धतीनं टाळू शकतो आणि एकूणाला काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? मग प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे की सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की पेशंटने त्याची लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. त्याचं जे सिडेंटरी लाईफस्टाईल येते त्याने बदललं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, लिपिड प्रोफाईल, अॅनिमिया या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्याने त्याच्या जीवनशैलीमध्ये एरोबिक एक्सरसाइजचा बिलकुल इन्क्लूड केलं पाहिजे. त्यांनी व्यायामासाठी त्यांनी टाइम दिलाच पाहिजे. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे चालणं, सायकलिंग करणं, फास्ट वॉकिंग करणं. यामुळे काय होतं की तुमची ब्लड शुगर कंट्रोल राहण्यात मदत होते आणि एकदा जर तुमचा ग्लायसेमिक कंट्रोल चांगला राहिला तर तुम्हाला लवकर डायबिटिक रेटिनोपॅथी होणार नाही. जर ती सुरुवातीला झाली असेल तर तिचं प्रोग्रेशन तुम्हाला टाळता येईल. तिसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही बिलकुल दरवर्षी तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घेऊन डायलेटेड फंडस एक्झामिनेशन करायला हवी की जेणेकरून तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथीची लागण आहे का नाही हे आपल्याला कळेल. तुमचे डोळ्यांचे डॉक्टर तुम्हाला दिसण्याचे प्रॉब्लेम यायच्या आधीच डायबिटिक रेटिनोपॅथीचं निदान करू शकतात, ते त्याची ट्रीटमेंट करू शकतात की जेणेकरून तुमची नजर बिलकुल निरोगी माणसासारखी राहावी. यासाठी तुम्हाला डायबिटिक डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डायलेटेड रेटिनाची फंडस एक्झामिनेशन करून घेतलं पाहिजे. तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथीची लागण आहे का? जर कधी तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथीची लागण जर असेल तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी तुम्हाला त्याचा चेकअप करावे लागतील. आणि ज्या वेळेला जर तुमचे डॉक्टर सांगतील की आता याला ट्रीटमेंटची गरज आहे, आता डॉक्टर मनीष तुम्हाला त्या ट्रीटमेंटवरती येणारच आहे, पण त्या ट्रीटमेंटचं जर तुम्हाला जर ऍडवाइस केलं असेल तर तुम्ही ते करायला हवं. बरोबर आहे. जर कधी तुम्ही ही जी ट्रीटमेंट जर नाही केली आणि जर तुम्ही थांबून राहिले तर डायबिटीसमुळे तुम्हाला अंधत्व डेफिनेटली येणार. पण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की डायबिटिक रेटिनोपॅथीचं जे अंधत्व आहे हे प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस. बरोबर आहे. आपल्या देशामध्ये बरेचसे असे पण जवळजवळ 47% पीपल जे असे लोक असे आहेत की त्यांना तर माहितीच नाही की त्यांना डायबिटीस आहे, त्यांनी कधी चेकअपच केलेलं नसतं. आणि अशा केसेसमध्ये जेव्हा तो आपला डायबिटिक रेटिनोपॅथीचा ट्रीटमेंटचा जो ऑप्शन असतो की अर्ली ट्रीटमेंट जर केली तर तुम्हाला 99% तुमचा विजन ब्लाइंडनेस तुम्हाला टाळता येतं. पण ज्या लोकांमध्ये डायबिटीस असतो पण तो डायग्नोसिस मध्ये येत नाही, तो अनडायग्नोस असतो, त्यावेळेला मात्र त्यांची ती ट्रीटमेंटची वेळ निघून गेलेली असते आणि त्यामुळे त्यांना अननेसेसरी ब्लाइंडनेस किंवा व्हिजन इम्प्रुव्हमेंट येऊ शकते. बरोबर आहे. बरोबर आहे. अर्थातच हे सगळं जर टाळायचं असेल, अंधत्व जर टाळायचं असेल आणि खरं तर रेटिनोपॅथी हा उपचार जो आहे तो बरा होणारा आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता जसं तुम्ही आता चर्चा करतायत त्याबद्दल, मात्र नेमकं निदान कसं करायचं ह्याबद्दल मला खरं तर जाणून घ्यायचंय पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डायबिटिक रेटिनोपॅथी या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सुहास सोनावणे आणि डॉक्टर मनीष बापये. आणि आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत कारण बघा अशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर निदानाचा मुद्दा उपस्थित केला होता. निदान नेमकं कसं करायचं आणि निदानाबद्दल काय सांगाल डॉक्टर? आपण जसं इथे लॅपटॉपमध्ये बघू शकतो, आपण पूर्वी सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा डोळ्याच्या डॉक्टरांकडे जायचे तेव्हा एक असं मशीन घेऊन डोळ्याच्या जवळ डॉक्टर येऊन बघत असत डोळ्याचा आतला पडदा, याला डायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी म्हणतात. परंतु ही आता जुनी पद्धत आहे. इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी ही नवीन पद्धतीची तपासणी आहे ज्याच्यामध्ये डॉक्टरांना नेत्रपटलाचा बराचसा भाग एका वेळेला दिसू शकतो आणि दोन्ही डोळ्यांनी बघितलं असल्यामुळे डेप्थ परसेप्शन सुद्धा येतं, ज्याला आम्ही क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो. म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथीचं निदान हे बहुतांशी डॉक्टरांनी डोळ्यामध्ये थेंब टाकून नेत्रपटलाची तपासणी केल्यानंतर होत असतं. बरोबर. परंतु त्याची पातळी किती आहे, आजार किती वाढलेला आहे, आता जसं डॉक्टरांनी विविध त्याचे टप्पे सांगितले, कुठल्या टप्प्यावर पोहोचलाय हे कळण्यासाठी म्हणून त्याचे
डोळ्याची एंजिओग्राफी, जशी हृदयाची एंजिओग्राफी केली जाते तशी डोळ्याची एंजिओग्राफी, रेटिनाची एंजिओग्राफी केली जाते, ज्यामध्ये हाताच्या फ्लोरोसिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं आणि जसजसं ते डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचतं तसतसे फंडस कॅमेऱ्यांनी, रेटिनाच्या कॅमेऱ्यांनी त्याचे फोटो काढले जातात, ज्यामुळे आपल्याला आजारात डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांमध्ये काय दोष आहे, कितपर्यंत पोहोचलेला आहे हे कळू शकतं, कारण हा डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांचा विकार आहे, डायबेटिक रेटिनोपॅथी हा. त्याचप्रमाणे दुसरी जी तपासणी आहे याला ओसीटी असं म्हणतात, म्हणजे ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी. ही तपासणी नेत्रपट, आपण त्याचा व्हिडिओ बघू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला जो मॅक्युला आहे, मॅक्युलाला किती सूज आलेली आहे, मॅक्युलावरती काही ताण आहे का, हे या ओसीटीच्या तपासणीद्वारे कळतं. ही तपासणी ट्रीटमेंट दिल्यानंतर, उपचार केल्यानंतर त्याची सूज कमी होतीये का, उपचाराला आपल्याला उपयोग होतोय का, हे कळण्यासाठी सुद्धा या दोन तपासण्या गरजेच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्णाला या दोन्ही तपासण्या करायला लागतील असं नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे डोळ्यात थेंब टाकून तपासणी करता त्यावेळेला आम्ही डोळ्याच्या पडद्याचा एक फोटो काढतो साधा, जे आम्ही बघतो तेच फोटो काढून पेशंट जवळ देतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जरी कुठे गेलात किंवा दॅट इज अ गुड रेकॉर्ड, जे तुम्ही चांगलं रेकॉर्ड मेंटेन करू शकता. सो हे सगळं करणं निदान करण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. आता डॉक्टर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली, निदान फार आवश्यक आहे आणि अर्थात ज्यांना कोणाला डायबिटीज असेल त्यांनी वारंवार खरं तर डोळ्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि रेटिनोपॅथी हा जो आजार आहे तो नक्कीच बरा होणार आहे. मला ह्याबद्दलच तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यावरती नेमके उपचार काय आहेत, म्हणजे सर्जिकल उपचार आहेत की नॉन सर्जिकल किंवा दोन्ही उपचार उपलब्ध आहेत? सगळ्यात अगोदर काय सांगाल डॉक्टर सुहास? डायबिटिक रेटिनोपॅथीवरती उपचार आहे, याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट आहे, इंट्राव्हिट्रल इंजेक्शन डोळ्यामध्ये देण्याची एक टेक्निक आहे, उपचार आहे. तिसरं म्हणजे लेट स्टेजेस मध्ये व्हिट्रेक्टॉमी नावाची उपचार आहेत. तर मी तुम्हाला डॉक्टर मनीष तुम्हाला इंट्राव्हिट्रल इंजेक्शन आणि ऑपरेशन डायबिटीसच्या व्हिट्रेक्टॉमीच्या ऑपरेशन बद्दल माहिती देतील. मी तुम्हाला लेझर ट्रीटमेंट बद्दल सांगतो. ही लेझर ट्रीटमेंट ही गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे डायबिटिक रेटिनोपॅथीची, की याच्यामुळे आपल्याला रेकॉर्ड आहे की याच्यामुळे लोकांचे ब्लाइंडनेस प्रिव्हेंट झालेले आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायबिटिक रेटिनोपॅथी लेझर ट्रीटमेंटद्वारे क्युअर करता येत नाही, बरा करता येत नाही, पण त्याच्यामुळे येणारा ब्लाइंडनेस आपल्याला टाळता येतो. म्हणून टाइमली लेझर ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. लेझर ट्रीटमेंट ह्या दोन प्रकारची असते. एक तर फोकल लेझर ट्रीटमेंट, जेव्हा मॅक्युलाला इडिमा असतो, फोकल मॅक्युलर लेझर ट्रीटमेंट, फोकल लेझर ट्रीटमेंट आणि ग्रीड लेझर ट्रीटमेंट. जेव्हा मॅक्युलाला सूज आलेली असते, जेव्हा एखादी लिकिंग वेसल जी असते त्याला तुम्हाला ती क्लोज करायची असते, त्यावेळेला तुम्हाला फोकल लेझर ट्रीटमेंट करावी लागते. यावर मॅक्युलाच्या आजूबाजूच्या लिकिंग एरियामध्ये आपल्याला लेझर किरण द्यावे लागतात. आणि दुसरी जी ट्रीटमेंट आहे तिला आम्ही पॅन रेटिनल फोटोकोॲग्युलेशन म्हणतो. जेव्हा ही पीडीआरची जी सिरियस स्टेज जी असते त्याला अटकाव करण्याकरता आम्ही रेटिनाच्या पेरिफेरीला लेझर ट्रीटमेंट करतो. याच्यामध्ये जवळजवळ 1800 ते 2000 लेझरचे स्पॉट रेटिनाच्या पेरिफेरीला दिले जातात. याच्यामुळे नवीन रक्तवाहिन्या झालेल्या ज्या असतात त्या श्रिंक होतात, त्यांच्यामुळे ब्लिडिंग होण्याची त्यांची टेंडन्सी थांबते आणि भविष्यात त्या रक्तवाहिन्या परत ग्रो होत नाही आणि पुढे ब्लिडिंगचे चान्सेस कमी होतात, रेटिनल डिटॅचमेंटचे चान्सेस कमी होतात. बरं. आणि अजून कुठली ट्रीटमेंट उपलब्ध आहे? आता आजकाल डायबिटिक रेटिनोपॅथीला लेझर ही काही वर्षापूर्वी होती, पण काही वर्षापासून जसं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की आपण व्हिडिओ बघू शकतो ज्याच्यामध्ये डोळ्याच्या आतमध्ये इंजेक्शन दिली जातात. त्याला अँटी व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर ड्रग्ज म्हणतात. विविध प्रकारची असतात. त्याच्यानी ही इंजेक्शन डोळ्याच्या आतमध्ये दिली जातात, सहसा ऑपरेशन थिएटरमध्ये दिली जातात. डोळ्याच्या बुबुळापासून साधारण 3.5 ते 3.5 मिलीमीटर अंतरावर सुई डोळ्याच्या आतमध्ये रोपण केली जाते आणि त्यातून इंजेक्शन डोळ्याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी असते, व्हिट्रियस कॅव्हिटी आम्ही ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हे दिलं जातं. या इंजेक्शन्सनी मॅक्युलर इडिमा म्हणजे मॅक्युलाला येणारी सूज कमी व्हायला आणि त्याचप्रमाणे रक्तवाहिन्या ज्या वाढलेल्या आहेत, ज्या फोफावल्या आहेत, ज्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो, त्याही आकुंचन पावण्यासाठी मदत होते. इंजेक्शन्स बऱ्याच वेळेला आम्ही लेझर बरोबर कंबाईन करतो. म्हणजे इंजेक्शन देऊन एकदा रक्तवाहिन्या कमी झाल्या, मॅक्युलर इडिमा कमी झाला की लेझर देतो. आणि काही वेळेला जेव्हा ऑपरेशन करण्याची वेळ येते त्यावेळेला आम्ही सुद्धा रक्तवाहिन्या कमी करण्यासाठी, ऑपरेशन पूर्वी रक्तवाहिन्या कमी करण्यासाठी इंजेक्शन्स देतो. ऑपरेशन मध्ये काय केलं जातं तर आपण जर व्हिडिओ बघितला तर ऑपरेशन
मध्ये कधी केलं जातं तर डोळ्याच्या आतमध्ये जेव्हा रक्तस्राव झालेला आहे किंवा रक्तवाहिन्या फुफवून मागचा नेत्रपटल ओढलं गेलंय, खेचलं गेलंय आणि पडदा फाटतोय, अशा वेळेला डोळ्याच्या आतमध्ये पेन्सिल सारखी मशीन आतमध्ये घातली जातात, 3 मशीन, आणि डोळ्याच्या आतला रक्तस्राव काढून घेतला जातो, वाढलेल्या रक्तवाहिन्या क्लिअर केल्या जातात आणि त्यावेळेला लेझरचे लाईट दिले जातात. या ऑपरेशन नंतर आपण जर का इथे फोटो बघितला तर हा ऑपरेशन पूर्वीचा फोटो आहे, डोळ्यामध्ये रक्तस्राव आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर नेत्रपटल जवळजवळ नॉर्मल झाले. अर्थात सगळेच पेशंट इतके नशीबवान नसतात, आजाराच्या गांभीर्यावरही ते अवलंबून आहे. त्यामुळे डायबिटीसची तुमची शुगर लेवलही तितकीच महत्वाची आहे. ते तर महत्वाचं आहेच. जे डॉक्टरांनी टाळण्यासाठी, आजार टाळण्यासाठी जे सरांनी इलॅबोरेट केलं, जे सगळं सांगितलं, ते तर अत्यंत महत्वाचं आहे. पण उपचार पद्धती कोणाला असं नको वाटायला की आजार खूप जास्त वाढला म्हणजे नक्की 100% चांगली नजर. बरोबर. तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय, परंतु अजून आपण देवाच्या पातळीला पोहोचलेलो नाहीये. आपल्याला हे टाळायचंय. हे सगळं टाळणं अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान आहे, आपण चांगले उपचार देऊ शकतो, परंतु ते करायची वेळच येऊ नये हे सगळ्यांनी बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्याच मुद्द्याला अनुसरून मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे, कारण की तुम्ही म्हणालात तसं की नेत्रपटलावरील हे जे काही दोष आहेत म्हणजे रेटिनोपॅथीचे, ते जर तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला तुमची डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे, डायबिटीसची शुगर मेंटेन करणं देखील आवश्यक आहे, कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि एकूणच निदान वारंवार करून घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे लक्षणं फार पटकन लक्षात येत नाहीत, मात्र लक्षणं दिसल्यावरती पटकन तुम्ही ऑपरेशन असेल किंवा इतर काही उपचार असतील तर ते नक्कीच घेतले पाहिजेत. आणि ह्याच्यासाठीच महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना आज तत्पर आहे आणि ते जनजागृती करते. ह्याबद्दल मला तुम्हालाही दोघांनाही प्रश्न विचारायचे, प्रेक्षकांना काय सांगाल या निमित्ताने? एकच मी सांगू इच्छितो की ज्या दिवशी तुम्हाला डायबिटीस डिटेक्ट होईल, ज्या दिवशी डायबिटीसचं निदान होईल, त्या दिवशी जाऊन डोळ्याची तपासणी करून घ्या. आणि डोळ्याची तपासणी म्हणजे चष्म्याच्या दुकानात जाऊन नंबर काढणे फक्त नाही. बरोबर आहे. डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्याची नजर चेक करणे, नंबर चेक करणे, डोळ्याचं प्रेशर चेक करणे आणि डोळ्यात थेंब टाकून नेत्रपटलाची तपासणी करणे हे अत्यावश्यक आहे. अगदी खरं आहे. जर डायबिटिक रेटिनोपॅथी नसेल ज्या दिवशी आपली तपासणी होईल तर दर वर्षातनं एकदा करायला हवी. आजाराची सुरुवात असेल तर दर 6 महिन्यातनं करायला हवी. आणि जर तुम्हाला उपचाराची गरज असेल तर दर 3 महिन्यातनं करायला हवी. या दृष्टीने महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना सुद्धा कार्यरत आहे. पब्लिक अवेअरनेस जनरेट करण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रामध्ये 74 ठिकाणी डायबिटिक रेटिनोपॅथी शिबिरं घेतली गेली. सहसा मोतीबिंदूची असतात, परंतु आम्ही डायबिटिक रेटिनोपॅथी अवेअरनेससाठी ही शिबिरं घेतो आहोत. त्याचप्रमाणे विविध प्रकारची अवेअरनेस ऍक्टिव्हिटी क्रिएट करणं गरजेचं आहे. डॉक्टर सोनावणे त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतंय की यामध्ये पेशंट लोकांचा अवेअरनेसच नाही. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांना डायबिटिक रेटिनोपॅथीच्या बद्दल अवेअरनेसच नाही, त्यामुळे आपल्याला हा अवेअरनेस करायचा आहे. यासाठी MOS सुद्धा यामध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेते की ही जी अवेअरनेस आहे ही सगळ्या पातळीवर आपल्याला केली पाहिजे, फक्त MOSच्या पातळीवर नाही. म्हणजे टीव्ही, न्यूज, मीडिया, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन्स, रोटरी क्लब वगैरे यांच्याद्वारे आपल्याला डायबिटिक पेशंटच्या लोकांना जनजागृती केली पाहिजे की डायबिटिक रेटिनोपॅथी ही काय आहे. कारण या उपचाराला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण अत्यंत लागू पडते. आणि हा डायबिटीस रेटिनोपॅथीचा जो आजार हा प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेसचा आजार आहे, त्यामुळे आपण ते करू शकतो. अर्थात अगदी ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही समस्या असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. मात्र डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.